श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. ओम नमो नारायणाय. श्री महालक्ष्मी माता की जय. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत षटतिला एकादशी याविषयीची माहिती. अत्यंत पुण्यदायी, मोक्षदायिनी आणि पापांचा नाश करणारी अशी षटतिला एकादशी आहे. ही एकादशी केवळ उपवासापुरतीच मर्यादित नाही, तर ही एकादशी दान, सेवा, साधना आणि आत्मशुद्धीचा एक महापर्व आहे. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये षटतिला एकादशीचे महत्त्व काय आहे, त्याचप्रमाणे व्रत करण्याची योग्य पद्धत, षट प्रकारच्या तीळ दानाचे रहस्य, षटतिला एकादशी विषयीची पौराणिक व्रतकथा, त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात आणि या व्रताचे अद्भुत असे लाभ याविषयीची सविस्तरपणे माहिती नक्की कळेल. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. षटतिला एकादशी ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षामधील एकादशी तिथीला साजरी केली जाते. षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. या दिवशी तिळाशी संबंधित 6 प्रकारची धार्मिक कर्मे केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. ही एकादशी विशेषतः पितृदोष निवारणासाठी, त्याचप्रमाणे दरिद्रता दूर करण्यासाठी, आरोग्य व मानसिक शांतीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी अशी मानली जाते. पुराणांमध्ये सांगितले आहे की माघ महिन्यामध्ये केलेले दान व उपवास हे हजारो यज्ञांच्या पुण्याइतकेच फल देणारे आहेत. विशेषतः षटतिला एकादशीला केलेले तिळाचे दान हे जन्मोजन्मीचे पाप नष्ट करते, त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून देते. भगवान विष्णू या दिवशी भक्तांवरती विशेष प्रसन्न असतात. षटतिला एकादशी या दिवशी 6 प्रकारे तीळ वापरणे अत्यंत पुण्यदायी असे मानले जाते. ते कोणत्या प्रकारे ते आपण पाहूयात. सर्वप्रथम तीळ स्नान. सकाळी पवित्र जलामध्ये तीळ घालून स्नान करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 2 नंबर म्हणजे तीळ उठणे. अंगाला तीळयुक्त उटणे लावून या दिवशी स्नान करण्याचे महत्त्व आहे. तिसरा तिळाचा वापर म्हणजे तीळ होम. तीळ अर्पण करून अग्निहोत्र केले जाते. या दिवशी, या एकादशीच्या दिवशी या अग्निहोत्राला विशेष असे महत्त्व आहे. 4 नंबर म्हणजे तिळाचे दान. गरजू व्यक्तींना तिळाचे दान करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. 5 म्हणजे तीळ तर्पण होय. या एकादशीच्या मुहूर्तावरती पितरांना तीळयुक्त जल अर्पण करणे हे देखील अतिशय पुण्याचे मानले जाते. व 6 नंबरला तीळ भोजन. या दिवशी तीळयुक्त पदार्थांचे सेवन करणे किंवा दान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या 6 कर्मांमुळे जीवनातील 6 प्रकारची दुःखे नष्ट होतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या एकादशीला षटतिला एकादशी असे नाव पडलेले आहे. या एकादशीची एक व्रतकथा देखील आहे. पूर्वी एका नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण स्त्री राहत होती. ती नित्य नियमाने एकादशीचे व्रत करत असे, परंतु दान करण्यासाठी तिच्याकडे काहीच नव्हते. एकदा भगवान विष्णू हे भिक्षुक रूपामध्ये तिच्या घरी आले. तेव्हा तिने भक्तिभावाने त्यांची पूजा केली व त्यांना फक्त मातीचा ढेकूळ दिला. भगवान विष्णूंनी तिची श्रद्धा पाहून तिला स्वर्ग लोकामध्ये स्थान दिले.
पण तिला तेथे सुख मिळत नव्हते, कारण तिने आपल्या आयुष्यामध्ये कधीच अन्नदान केले नव्हते. नंतर तिने पुन्हा पृथ्वीवरती येऊन षटतिला एकादशीला तिळाचे दान केले आणि त्यामुळे तिला अखंड लक्ष्मी प्राप्ती झाली व सुख प्राप्त झाले. या कथेवरून आपल्याला असे लक्षात येते की दानात वस्तू नाही तर भावना ही महत्वाची असते. या षटतिला एकादशीचे व्रत कसे करावे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे, त्याचप्रमाणे तीळयुक्त जलाने स्नान करावे, घरामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचे पूजन करावे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा, त्याचप्रमाणे दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा, संध्याकाळी तिळाचे दान नक्की करावे, रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा एकादशी महात्म्य याचे वाचन अथवा श्रवण नक्की करावे. या दिवशी तिळयुक्त जलाने त्याचप्रमाणे तिळयुक्त उटणे लावून भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना देखील स्नान घालावे व त्यांचा मंत्रजाप करून धूप दीप अर्पण करावे. त्याचप्रमाणे तिळाचे पदार्थ असणारे नैवेद्य या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीला नक्की अर्पण करावे. आता षटतिला एकादशी दिवशी कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत ते पाहूयात. या दिवशी खोटे बोलणे, त्याचप्रमाणे राग व द्वेष यांच्यावरती नियंत्रण ठेवावे, तामसिक अन्नाचे सेवन करणे टाळावे, त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये, उपवास असून वाईट विचार ठेवले असता या चुका केल्या असता व्रताचे फळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये प्राप्त होते, म्हणून या चुका या दिवशी टाळायच्या आहेत. आता षटतिला एकादशी केल्याचे आपल्याला काय लाभ होतात ते पाहूयात. या एकादशीचे व्रत केले असता आपल्याला पापामधून मुक्ती मिळते, आपला पापक्षय होतो, त्याचप्रमाणे पितृदोष निवारण होते, आर्थिक स्थैर्य लाभते, त्याचप्रमाणे नकारात्मकता दूर होऊन मानसिक शांती आपल्याला मिळते व वैकुंठ प्राप्ती होते अशी मान्यता आहे. भक्त हो, षटतिला एकादशी हा केवळ एक उपवास नसून आत्मशुद्धीचा मार्ग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचप्रमाणे कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय असे नक्की लिहा. धन्यवाद.